तर त्यांची लक्षणं सौम्य असतानाच त्यांना त्यांच्यावर उपचार सुरू होऊ शकतात आणि त्याच्यातून रुग्ण बरे होण्याचा दर हा चांगला वाढू शकतो. याबद्दलच्या स्पष्ट सूचना मी तसंच माननीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व संबंधितांना दिलेले आहेत आणि त्याचबरोबरीनं महानगरपालिकेतर्फे शहरामध्ये आणि इतर प्रशासनातर्फे ग्रामीण भागामध्ये ज्याप्रमाणे लवकरात लवकर ते रुग्ण आढळावेत आणि कोणीही उपचाराविना राहू नये, जास्त काळ त्याच्यात काढू नये. कारण जर त्याच्या काळाचं जर व्यत्यय त्याच्यामध्ये काही जर हे झालं, वेळ वाया गेला तर त्याची प्रकृती व्यक्तीची बिघडण्यामध्ये जास्त शक्यता असते आणि म्हणून याचे स्क्रीनिंग करणं, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त तपासणी करणं, या गोष्टी वाढवण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. कोणती यंत्रणा कमी पडू नये याची पूर्णपणे खबरदारी राज्य शासनाने घेतलेली आहे. उद्याचा जो लॉकडाऊन आहे हा सुद्धा नाईलाजाने करावा लागतोय. कारण लॉकडाऊन करावं ही कुठल्याही शासनासाठी, कुठल्याही यंत्रणेसाठी काही फार मोठी सुखावह गोष्ट नाही. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता जनतेतूनच ही मागणी आली की याच्यावर एखादा प्रभावी उपाय करा. लॉकडाऊन सारखा सुद्धा उपाय करायला हरकत नाही. लोकप्रतिनिधींनी सुद्धा याबद्दलचा आग्रह केला आणि त्याच्यामुळेच उद्यापासूनचा हा लॉकडाऊनचा सुरू होत आहे आणि तो जास्तीत जास्त प्रभावीपणे अंमलात यावा ही आमची सर्वांची इच्छा आहे की ज्याच्यामुळे पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करायची वेळच येऊ नये. तर ह्या पूर्ण 8-10 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर कोरोनाची साखळी पूर्णपणे भेदण्यामध्ये आपल्याला यश आलं पाहिजे. ही साखळी एकदा तुटली तर आपण याच्यातून मुक्त होऊ शकू. हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. ज्या शहरामध्ये बाहेरून येणारे लोक आहेत त्यांच्यामुळे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुद्धा खबरदारी घेतलेली आहे. साधारण 6 एंट्री पॉइंट आहे. निम्मे जे मुख्य रस्ते आहेत ते 6, या 6ही ठिकाणी नियंत्रण पथकं ठेवण्यात येत आहेत आणि शहरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाची तिथे अँटीजेन टेस्ट होणार. या अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट साधारण 1 तासाभरात येतो आणि ते 1 तासातच त्याचं पूर्णपणे निगेटिव्ह असेल तर त्याला जे जाऊ दिलं जाईल. जर त्याच्यामध्ये काही आजारपणाचं लक्षण आढळलं तर ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला रुग्णालयामध्ये पाठवलं जाईल. त्यामुळे कुणीही शहरामध्ये असंच येऊ शकेल आणि प्रादुर्भाव वाढवेल किंवा संसर्ग वाढवेल ही शक्यता नाही. 6ही ठिकाणी एंट्री पॉइंट्सना 12-12 तासाच्या ड्युटीज देऊन 2-2 पाळ्यांमध्ये पथकं ठेवली जातील. म्हणजे एकूण 12 पथकं ही सुसज्ज ठेवण्यात आलेली आहेत आणि ही सगळी खबरदारी एवढ्यासाठीच घेतलेली आहे की शहरामधला जो रुग्ण वाढीचा वेग आहे तो जास्तीत जास्त लवकर कमी व्हावा. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयांमध्ये जी व्यवस्था आहे तिचा पूर्ण तपशिलाने आढावा घेतला. औषधांचा पुरवठा व्यवस्थित आहे याची त्यांनी खबरदारी घेतली. इतरही काही ज्या सूचना होत्या त्यांनी दिलेल्या आहेत ते त्यांच्या स्वतःच्या निवेदनामध्ये करतील. माझी जनतेला कळकळीची विनंती आहे की आपण 1, 2, 3, 4 लॉकडाऊन मध्ये गेल्यानंतर अतिशय कडक असा एक लॉकडाऊन 10 दिवसाचा आता घेतो आहोत आणि हा उपाय एक असा उपाय आपण करतोय की जो खरं तर करायची वेळ येता कामा नये होती पण आली. तर हा उपाय आता पूर्णपणे यशस्वी झाला पाहिजे. यासाठी तो यशस्वी करण्यामध्ये जनतेचा सहभाग त्याच्यात असणं हे महत्वाचं आहे. जनतेनं जर मनापासून पूर्णपणे सहभाग दिला तर मला खात्री आहे की लॉकडाऊनचं जे पाऊल आपण उचललेलं आहे ते यशस्वी होईल आणि आपलं शहर, आपला जिल्हा हा करोनामुक्त होण्याच्या दिशेनं झपाट्यानं प्रगती करेल. तेव्हा जनतेला कळकळीची विनंती आहे. आता पूर्ण सूचना आधी दिलेली आहे. 3-4 दिवसापासून याचं सुतोवाच झालेलं आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या घरी काही वस्तू सुद्धा घेऊन ठेवलेल्या आहेत किंवा खरेदीसाठी सुद्धा बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. किंवा घरीच राहा, सुरक्षित राहा आणि लॉकडाऊन यशस्वी करा अशी माझी जनतेला विनंती आहे. आणि त्याचबरोबर सर्व प्रसार माध्यमातील मित्रांना खास आग्रहाची विनंती आहे की तुम्ही या दृष्टीने तुमच्या मताला खूपच महत्व आहे
तेव्हा तुम्ही सुद्धा त्या दृष्टीने जनतेला आवाहन करण्यामध्ये कुठेही कमतरता भासू देणार नाही अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि आपल्याकडून तशी अपेक्षा आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवून आपण एका सुरक्षित जिल्ह्याच्या शहराच्या दिशेनं वाटचाल करू अशी मी अपेक्षा करतो आणि माझे सहकारी राजेश टोपे यांना विनंती करतो की त्यांचं निवेदन त्यांनी करावं. आदरणीय सुभाष देसाई साहेब पालकमंत्री औरंगाबाद आणि आमचे सरकारी आपली सरकारची सर्व अधिकारी वर्ग, पत्रकार बांधव, आज कसं तिसऱ्यांदा जवळजवळ औरंगाबादची सविस्तर बैठक घेतोय आणि महत्वाचं एकच आहे की आता जसं पालकमंत्री त्यांनी सांगितलं की चेन ब्रेक करण्यासाठी वाढत असलेली संख्या कुठेतरी रोखण्याच्या दृष्टिकोनातून, कारण इन्क्युबेशन पिरियड होतो काही 10 ते 14 दिवस असू शकतो, या दृष्टिकोनातून हा एक लॉकडाऊन घ्यावा अशी जर सर्व दूर लोकप्रतिनिधींची असो आणि इथल्या स्थानिक लोकांची असो. आणि त्यापेक्षाही महत्वाचं आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं देखील एक विचार असा झालेला आहे की ज्या ठिकाणी अशा काही संख्या वाढते त्या ठिकाणी आपल्याला लॉकडाऊन करून ही चेन ब्रेक करण्याचा तर ती उद्यापासून लॉकडाऊनचा एक महत्वाचा विषयचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो पण औरंगाबाद शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांना सांगणं गरजेचं आहे. मुख्यतः की सर्वे म्हणजे आता आढावा घेण्यात आला डिटेल, तो तुम्ही फार डिटेलमध्ये न सांगता ऍक्शन पॉइंट्स सांगू इच्छितो आणि ऍक्शन पॉइंट्स मध्ये प्रामुख्याने एक नक्कीच आहे की कोरोना कंटेन करण्यासाठी, हा व्हायरस कंटेन करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल तर ट्रॅकिंग, ट्रेसिंग म्हणजे सर्वेलन्स प्रॉपर करणं हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि त्यामुळे त्याची जी एकाच 15 वगैरेचा जो इंडेक्स, एक इंडेक्स केसला 15 तरी किमान आपण हाय रिस्क कॉन्ट्रॅक्ट, लो रिस्क कॉन्ट्रॅक्ट मिळून संख्या असायला हवी. ती मे महिन्यामध्ये थोडी घसरली होती, ती एकाच 6, एकाच 7 अशा पद्धतीने होती, जी आढाव्यामध्ये लक्षात आली. ती आता दुरुस्त करून एकाच 15 ही असायलाच हवी हा एक बंधनकारक विषय करण्यात आलेला आहे की जेणेकरून कोणीही स्किप होता कामा नये, सुटता कामा नये. आणि त्यामुळे सर्व्हेलन्स टीम खूप दक्ष राहून काम करणं गरजेचं आहे. हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आम्ही ज्यावर भर दिला आहे. आता जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत त्या लोकांना जो शक्यतो स्लम एरियामध्ये असतील किंवा ज्यांना छोटी घरे आहेत की ज्यांना स्वतःला आयसोलेट करता येत, जे एक व्यक्ती जर घरातला पॉझिटिव्ह झाला आणि त्याच्या घरातले जर बाकीचे लोक असतील तर ते पॉझिटिव्ह होण्याच्या अगोदर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं खऱ्या अर्थाने ते होऊ नये या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संस्थात्मक अलगीकरण करणं यावर अधिक भर द्यावा. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा जो सांगण्यात आलेला आहे कारण इथे 554 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आढळले. आज जवळजवळ 2500च्या दरम्यान ऍक्टिव्ह केसेस आहेत आणि 2500च्या ऍक्टिव्ह केसेस मध्ये 554 किंवा 600 पर्यंत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असणं किंवा संपवण्याची भीती खूप असते किंवा चान्सेस खूप असतात. आणि म्हणून त्याचा जो एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे किंवा एकाच 5 असावा, एकाच 3 असावा, काहीतरी, पण हा प्रमाण खूप कमी आहे. तर त्या दृष्टिकोनातून एक भर देण्यात आलेला आहे आणि ते प्रशासनाने मान्य केले की आमचं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कमी आहे, आम्ही जरा अधिक वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे आज 500 किमान 2000-2500 पर्यंत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची. आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे शेवटी काय, आपण हॉस्टेल्स बुक केलेले, अनेक हॉल बुक केलेले, त्यामुळे आपल्याजवळ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये सुद्धा अतिशय मोठ्या पद्धतीनं आज उपलब्धता आहे. साधारणपणे 2200 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये आपल्याजवळ कॅपॅसिटी आहे. त्यापैकी फक्त 688 कॅपॅसिटी ही
वापरण्यात आलेली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन. त्यामुळे कॅपॅसिटी एवढी मोठी असताना आपण प्रमाण का कमी करतोय हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कलेक्टर्स कमिशनर्सला त्या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की त्या दृष्टिकोनातून ही संख्या जेवढी आपली कॅपॅसिटी आहे त्या दृष्टिकोनातून आज करण्याची आवश्यकता नाही तर पुन्हा संसर्ग त्यामुळे होऊ शकतो हेही या निमित्ताने सांगितलं. आता हा झाला महत्वाचा सर्व्हेलन्सचा आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन पर्यंतचा पार्ट. मग त्यानंतरचा महत्वाचा पार्ट येतो तो टेस्टिंगचा पार्ट. आणि त्यामुळे टेस्टिंग मध्ये आज एक सुदैवाने एवढी मोठ्या पद्धतीने लॅबची आपण कॅपॅसिटी वाढवलेली की आपल्याला 24 तासात टेस्ट रिपोर्ट येतो. ही फार सुदैवाची बाब आहे औरंगाबादच्या दृष्टिकोनातून. परंतु यापेक्षा सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीच्या ज्या म्हणजे लवकर निदान व्हावं असं डायग्नॉस्टिक टेस्ट ज्या आल्या ती अँटीजन टेस्ट आहे. त्याचाही वापर करून आपण लवकर म्हणजे अनेकांच्या टेस्टिंग करून आपल्याला या सगळ्या दृष्टिकोनातून लवकर आपल्याला अर्ली डिटेक्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला उपयोग होऊ शकणार आहे. त्यामुळे अँटीजन टेस्टिंगचे 10,000 किट्स डेप्युटी डायरेक्टर सार्वजनिक आरोग्य विभागाजवळ दिले, त्यातले 5,000 औरंगाबाद कलेक्टरांजवळ दिले. मला वाटतं त्याचा अधिकाधिक वापर व्हायला हवा हा त्या मागचा महत्वाचा उद्देश आम्ही त्या ठिकाणी सांगितला. आपले जेवढे काही हेल्थ वर्कर्स आहेत, पोलीस कर्मी आहेत, फ्रंट लाईनर्स जेवढे काही जाऊन सर्वे करणारे जे लोक आहेत ते सगळ्या लोकांचे मी तर म्हणेन अँटीबॉडीज टेस्टिंग करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याचा GR काढलेला आहे. त्याचाही अधिकाधिक वापर आपण करून घ्यावा. कारण त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही रेट फिक्स केलेले आहेत. जसे आता हे 450 रुपयाला अँटीजन टेस्टचे किट्स मिळतात, तशी ह्याची सुद्धा एक रेट फिक्सेशन करून त्या दृष्टिकोनातून अँटीबॉडीज टेस्टिंग सुद्धा आपल्या सगळ्या हेल्थ वर्कर्सशी करून द्याव्यात अशी सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. यापेक्षा पुढे जाऊन एक्सरे टेस्टिंग वर सुद्धा भर दिला पाहिजे. पोर्टेबल एक्सरे टेस्टिंग असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण खऱ्या अर्थाने जर निमोनिया असेल तर तो लवकर निदान करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक्सरे टेस्टिंग पोर्टेबल एक्सरे टेस्टिंगचा उपयोग होऊ शकतो, जो आपण मोठ्या पद्धतीनं धारावित केला, जो आपण मोठ्या पद्धतीनं मालेगावमध्ये केला आणि आज लवकर निदान होऊन त्या ठिकाणी बऱ्यापैकी डिक्लाइन आपल्याला नंबर्स मध्ये पाहायला मिळतात. काल धारावीमध्ये फक्त एक सिंगल केस आली होती. मालेगावमध्ये सुद्धा हार्डली काही केसेस त्या ठिकाणी मिळतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे. महत्वाचा पार्ट येतो तो ट्रीटमेंटचा. कारण आज शहरामध्ये 5.7 डेथ रेट आहे आणि ओव्हरऑल जिल्ह्याचा डेथ रेट 4.58 आहे. हा डेथ रेट 1% पर्यंत आणि त्याच्याही खाली यावा ही खऱ्या अर्थाने टार्गेट आम्ही राज्यासाठीच दिलेले आणि तो औरंगाबादच्या दृष्टिकोनातून सुद्धा आवश्यक व्हावा. आणि त्यामुळे शेवटी डेथ रेट कंट्रोल करण्यासाठी अर्ली डिटेक्शन महत्वाचं आहे. आम्ही आताच डीन मॅडम होत्या, हेड ऑफ द डिपार्टमेंट जे काही आमच्या मेडिकल सायन्सेसच्या आहेत त्या होत्या, सगळ्यांनी जे सांगितलं की शेवटच्या क्षणामध्ये लोक येण्याची संख्या पूर्वी खूप असायची, आता कमी झाली. कारण आता सर्व्हेलन्स वाढवले त्यामुळे कमी झालेली हे नक्कीच योग्य आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत या अनुषंगाने प्रॉपर ट्रीटमेंट व्हावं या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सगळ्या उपलब्धता प्रामुख्याने जर आपण म्हणाल तर मला असं म्हणायचं की ICU ची केअर ही सगळ्यात महत्वाची. त्यामुळे त्याचं मॉनिटरिंग प्रॉपर झालं पाहिजे. आता ICU आतमध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या घाटीमध्ये असेल किंवा प्रायव्हेट मध्ये असेल, आम्ही सर्वदूर नोटिफिकेशन काढले की आता ICU मध्ये सिनियर प्रोफेसरनी जायला पाहिजे. कोणी असं नाही म्हणून चालणार नाही किंवा रेसिडेन्शियल्सच्या भरोशावर ICU सोडून चालणार नाही. त्यामुळे तिथे असोसिएट प्रोफेसर, सिनियर जे काही आपले प्रोफेसर असतील आणि असिस्टंट प्रोफेसर असतील त्यांनी सगळ्यांनीच त्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि अगदी आवरली मॉनिटरिंग करून प्रॉपर ICU केअर घेण्याची आवश्यकता आहे. अशा महत्वाच्या सूचना दिल्या. CCTV कॅमेरेज बसवलेच पाहिजे आणि CCTV कॅमेरेजच्या माध्यमातून सुद्धा सगळे लोक जाता येत नाही त्याच्यावर नियंत्रण सुपरवायझरी केअर जे असेल डीन आणि
त्यांची जी वरिष्ठ मंडळी आहे, त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हा झाला गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातूनचा विषय. परंतु प्रायव्हेटमध्ये जे काही कोविड हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा तिथले जे प्रश्न ऐकू येत आहेत ते म्हणजे अधिक जास्तीचे बिल आकारण्याचा. आज कमिशनर आणि कलेक्टरांनी प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलला एक डेझिग्नेटेड ऑफिसर दिला आहे, पण तो फक्त आपल्याला 80% बेड्स मिळालेत का नाही हे बघण्याच्या दृष्टिकोनातून असेल, पण त्यांना बिल सुद्धा ज्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा अधिक नाही घेता कामा. आणि त्यामुळे जे काही आमचा जिप्सा आणि टीपीए यांच्या माध्यमातून आम्ही फिक्स रेट्स केलेले त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. म्हणजे तुमच्या सगळे टेस्ट वगैरे जे काही असतील म्हणजे टोटल ज्याला म्हणू आपण टर्न की पर डे, मग तो 7,500 रुपयाचा रेट असेल किंवा 4,500चा असेल, हे जे काही रेट्स आहेत वेगवेगळ्या बेड्सच्या अनुषंगाने, तर त्या माध्यमातून रेट्स आकारले जात आहेत का नाही दिलं हे यासाठी ऑडिटर नेमला पाहिजे प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलला. मग हे सगळे ट्रस्ट हॉस्पिटल असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असतील तर आता ते सुद्धा नेमण्याचं काम केलं जात आहे आणि बिल सुद्धा कुठल्याही अवाच्या सवा घेऊन चालणार नाही या बाबतीत सुद्धा दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली. त्यामुळे सीसीटीव्ही बसवणे, पेशंटच्या नातेवाईकांना पेशंट्सला पाहता यावं आणि वार्तालाप करता यावं, हा जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याची पण अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी आवर्जून सूचना दिलेली. आणि या माध्यमातून मला वाटतं ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या माध्यमातून आम्ही काम करतो. पण प्रामुख्याने काल कॅबिनेटमध्ये सुद्धा जी चर्चा झाली की सर्वदूर अँटीव्हायरल ड्रगची मागणी आहे आणि त्यामुळं रेमडेसिवीर असेल, फ्लॅविपिराविर असेल, हे अँटी व्हायरल ड्रग्स आहेत आणि सायटोकिन स्टॉम्प्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा वापरणारी टॉसिलोझोमची महत्वाचा ड्रग असेल, या सगळ्यांचं उपलब्धता ही व्हावी या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे. आज सुद्धा मी म्हणजे मागच्या 2 दिवसापूर्वी सुद्धा मी कलेक्टरांजवळ CSR मधून काही रेमडेसिवीरच्या वॉइल्स उपलब्ध करून दिल्या होत्या. आज सुद्धा आम्ही 550 नवीन वॉइल्स काही पेशंटच्या दृष्टिकोनातून उपलब्ध करून देतो. ते पण CSR मधून जाणीवपूर्वक औरंगाबादला या ठिकाणी देण्याचा व्यवस्था करतो. परंतु सिप्ला कंपनीने एक 2-4 दिवसाच्या आत बाहेर याची उपलब्धता वाढवून देऊ असं सांगितलेलं असल्या कारणाने आम्ही त्याची वाट बघतोय अतिशय उत्कंठेने की उपलब्धता वाढावी. शासन पैसे देऊन खर्च करायला तयार आहे, परंतु त्याची उपलब्धता नाही हा मुख्य विषय आहे आणि ती 2-3 दिवसात होईल, जेणेकरून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अँटीव्हायरल ड्रग्स उपलब्ध होतील. तो दिवस आम्ही वाढ बघतोय आणि लवकरात लवकर त्याचे रेट सुद्धा आज मला वाटतं काल मुंबईचं जे टेंडर झालं होतं त्याच्यातून आणि ठाण्याच्या याच्यातून जे काही रेट फिक्स होईल त्या फिक्सेशनच्या अनुषंगाने कलेक्टर आणि कमिशनर्सला हे खरेदी करण्याचा अधिकार आम्ही सर्वदूर देतो आहोत आणि त्या माध्यमातून सगळीकडे ही उपलब्धता व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सिप्ला आणि पेट्रोल कंपनीला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा सातत्याने बोलत आहेत की तुम्ही लवकर उत्पादन वाढवा आणि खाली लोकांना उपलब्ध करा. असताना शहरातली आकडेवारी आली 300च्या पार आज पुन्हा आणि 5 जणांचा मृत्यू झाला. तर या लॉकडाऊनमुळे ही साखळी तुटेल का, हा राज्य सरकारला विश्वास आहे का आणि ही जबाबदारी कुणाची आहे नेमकी, की काय होत आहे? रुग्णसंख्या वाढते, 7,500च्या जवळपास गेलेली आहे. मग या सगळ्या प्रकरणाला जबाबदार कोण आहे, शासन, प्रशासन की जनता? काय वाटतं तुम्हाला? आणि ही जी लॉकडाऊन तुम्ही पुन्हा करताय तर ते थांबेल असं तुम्हाला विश्वास आहे? सर याला जोडून विचारतोय की रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. आपलं कुठं काही चुकलं, म्हणजे प्रशासनाचं, सरकारचं कुठं काही चुकलं किंवा ही वाढ तुम्हाला अपेक्षित होती? नक्की झालंय काय? मला असं म्हणायचं की एक सुरुवातीपासून आपल्याला माहिती असेल की कोरोना हा अत्यंत संसर्गजन्य कंटॅजियस डिसीज आहे. तो झपाट्याने पसरतो. मला वाटतं ही नव्याने सांगण्याची गरज नाही, आपल्याला सर्वांनाच विदित आहे. आणि त्यामुळे एक व्यक्तीचे की बरं होण्याची संख्या सुद्धा आज 60% हा आपण जमेची बाजू ही पण लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे आपण आकडा सांगतायत 5,000 तर तिथे जवळजवळ 3,000च्या वर रुग्ण बरे होऊन गेलेले, हा जमेची बाजू आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. त्यातून क्रिटिकल पेशंट सुद्धा बरे होऊन गेले. सांगण्याचा मुद्दा माझा एवढाच आहे की जरूर
कॉन्टॅजियस डिसीज असल्यामुळे पसरतो आहे, तो रोखण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत. लॉकडाऊन हा नेहमी कधी करायचा असतो तर त्याचा एक जनरल थंब रूल असा आहे की आपल्याला साधारणपणे आपलं जे काही बेड्सची संख्या आहे किंवा आपली आरोग्याच्या सुविधेची संख्या आहे ही कुठेतरी आपल्याला, जसं आपण एक 10-25% राहिल्यानंतर असं होऊ नये की सगळी संख्या संपलेली आपल्याला आणि आपल्याजवळ आता बेड्स उपलब्ध नाहीयेत, ही परिस्थिती होऊ नये म्हणूनच आपण हे लॉकडाऊन करतो. मधल्या या पिरियड मध्ये आपण बेड्सची संख्या सुद्धा वाढवणार आहोत, आपण सर्वेलन्स सुद्धा वाढवणार आहोत. आपली ही लॉकडाऊनचा अर्थ काय की बेडची संख्या सुद्धा, मग ती आयसीयू असो किंवा अन्य असो, ती पण आपल्याला वाढवायची आणि त्याचबरोबर सर्वेलन्स वाढवून आपली जे काही कोमॉर्बिड लोक आहेत किंवा सारीचे पेशंट असतील, ILI चे पेशंट असतील, जे काही मोठा सर्वे आज महानगरपालिकेच्या वतीने आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे, यामध्ये जे लोक आहेत ते कसे बाजूला काढता येतील आणि त्यांची कशी प्रॉपर केअर घेता येईल हे जर आपण करू शकलो या लॉकडाऊन पिरियड मध्ये माहिती घेऊन, तर मला वाटतं की त्याच्यामुळे आपल्याला अर्ली डिटेक्शन करता येऊ शकतं. अर्ली डिटेक्शनमुळे खऱ्या अर्थाने आपल्याला डेथ रेट कमी करता येऊ शकतो. मी पुन्हा एकदा एवढं सांगेन की संख्या वाढती याची चिंता जरूर आहे, पण खरी चिंता मला याची आहे आणि आज केंद्र शासन ICMR एवढंच गोष्ट सांगतायत की किती वाढताय, किती आपली टेस्टिंग कॅपॅसिटी वाढतीये किंवा आपला सर्वे वाढतोय, आपण आता अँटीजन टेस्ट वाढवतोय, यामुळे संख्या वाढू शकते. परंतु मुख्य काळजीचा विषय की फॅटॅलिटी रेट वाढू. आज फॅटॅलिटी रेट औरंगाबादचा जो काही आहे तो कसा कमी व्हावा यावर खरा आमचा भर आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. मला वाटतं संख्या वाढली आणि ते 10 दिवसात बरे होऊन जर घरी गेले तर त्यांची काळजी करण्याचा अधिक जास्तीचा विषय नाही. चिंता जरूर असते, कारण शेवटी यामुळे लोकांनाही खर्च होऊ शकतो किंवा सगळ्या प्रशासनावर सगळ्यांवरच ताण पडतो, या सगळ्याच गोष्टी आहेत. पण मुख्यतः आपल्याला साखळी तोडणे आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे या दृष्टिकोनातून हा लॉकडाऊन असतो. आणि मला वाटतं सगळ्या गोष्टी शेवटी ICMRच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र शासन लोकशाही आघाडी सरकार हे काम करत आलेलं आहे. पावला पावलावर काना मात्रा सुद्धा आम्ही ICMRच्याच गाईडलाईननी सुरुवातीपासून काम करत आलेलो आहे. आणि ICMR ही आपल्या देशातली एक अत्यंत महत्वाची संस्था आहे जी या इंडियन मेडिकल काउन्सिल रिसर्च आपण ज्याला म्हणतो की ती या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला गाईडलाईन करणारी संस्था आहे. मग केंद्र शासनाचे जे पथक येऊन गेले त्यांनी जी गाईडलाईन दिलेली त्याच गाईडलाईनवर आपण काम करतो. त्यामुळे याला जबाबदार कोण काय, तर मला वाटतं की ICMR आणि या सगळ्या गोष्टींच्या ज्या आम्ही अनुषंगाने काम करतो एवढंच आहे की त्यात अधिक परिणामकारक काम व्हावं ही अपेक्षा जरूर आहे. हे आढावे आणि ही जी काही सूचना असतात ह्या काही रॉकेट सायन्स आम्ही नव्याने सांगत नाहीये. मी पुन्हा जबाबदारीने सांगेन की हे जे काही काम आम्ही पूर्वी सांगितलेलं आहे ते अधिक सक्षमतेने करा, अधिक कार्यक्षमतेने करा. कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात थोडीही हयगई होऊ देऊ नका. मान्य आहे की 120 दिवस झाले असतील, 130 दिवस झाले असतील, एक प्रकारची फटिकनेस सगळ्याच यंत्रणेवर येते, पण आपण मिशन मोडवर काम केलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत यामध्ये आपण 1% सुद्धा हायगाई करायला नको, कारण लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि म्हणून पोलीस यंत्रणेपासून तर ट्रीटमेंट करणारी डॉक्टर यंत्रणा असेल किंवा प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे सगळे प्रशासनातले लोक असतील, या सगळ्यांच्याच टीम वर्कचा हा महत्वाचा आवश्यकता आहे. सकारात्मक गोष्टी सांगितल्या जात आहेत की रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे, आम्ही बेड्स वाढवणार, हॉस्पिटल्स वाढवणार, हे तर प्रशासन सरकारचं कर्तव्यच आहे. सर, संसर्ग रोखण्यासाठी का प्रशासन एवढं पुढे येते? जर संसर्ग जर रोखला गेला गल्लीबोळामध्ये जाऊन तर तुम्हाला बेडची इकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन कुठेतरी चुकते हे मान्य करायला तयार आहात का तुम्ही? संसर्ग वाढत चाललाय, जेव्हा जेव्हा मंत्री येऊन सांगतात आम्ही निर्देश दिलेले सगळ्या सोयी केलेला, मंत्री गेला की दुसऱ्या दिवशी दणकन आकडा वाढतोय आणि तो आतापर्यंत वाढत चालला. आज तुमची बैठक सुरू असताना तुमची बैठक सुरू असताना आता 142 रुग्ण वाढलेत रोखण्यात अपयश आणि आले, 5 जणांचे मृत्यू झालेत शहरात. आता तुमची बैठक सुरू असताना काय म्हणतो की शेवटी जगामध्ये आज तुम्हाला एक सांगू का, न्यूयॉर्क मध्ये दररोज 55,000 आकडा वाढतो.
ते हे बघा परदेशातला आणि आपल्या माझं ते म्हणणं नाही, आकडा हा वाढतो कारण तो संसर्गजन्य आहेच. प्रश्न एवढाच आहे की आपलं काम आता एवढंच असलं पाहिजे की आपल्याला फॅटल्टी रेट कमी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जरूर तुम्ही जसं म्हणताय की आता एखाद्या कॉलनीमध्ये एखाद्या बिल्डिंग मध्ये जर का तो एखाद्या फ्लॅट मध्ये रुग्ण आढळला, आम्ही ती बारकाईने चर्चा केली, तर त्याच्यामध्ये आपण कंटेनमेंट झोन करण्याचे अधिकार कमिशनर्सला असतात. मग त्यांना आम्ही तेच विचारलं की बाबा किती कंटेनमेंट करतायत, किती फ्लॅट्सला एरियाला कंटेन करतायत ते त्यांनी सांगितलं. मग तो जो पॅरिमीटर कंट्रोल असतो, बाउंड्रीज असतात, एखादा एरिया, एखादी बिल्डिंग आहे, एखादी झोपडपट्टी आहे, तो एरिया कंट्रोल करणं, स्ट्रिक्ट कंटेनमेंट करणं, नो इन नो आउट हा जो काही पॅरिमीटर कंट्रोल होतो तो मेंटेन करणं, जो कंटेनमेंट झोन आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी कुठेही कसंही फिरतायत असं न होऊ देणं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं पोलीस विभागाच्या सुद्धा आहे. तर हे सगळ्या गोष्टींच्या सूचना वारंवार आपण देतोय की पुन्हा काय होतो की आढावा शेवटी तिसऱ्यांदा बैठक घेतोय. उद्दिष्ट काय आपला की हे अधिक कार्यक्षमतेने व्हावं, हे अधिक परिणामकारक व्हावं, या दृष्टिकोनातून आपण कुठेतरी मोटिवेट करतो आणि सांगत राहतो. ते आपल्याला होत राहावं अशी अपेक्षा आहे. शेवटी जर कुणी चांगलं काम त्याच्यात जर कुचराई केली तर निश्चित प्रकारे अशा काही गोष्टींच्या बाबतीत गंभीर दखल घ्यावी लागेल. खाजगी रुग्णालयांचं सांगितलं तुम्ही, प्रशासन औरंगाबाद चांगले काम करते असंच म्हणायचं. प्रशासन काम करत आहे चांगलं आणि वाईट पेक्षा दुपारपर्यंत 308 झाले सर, दुपारपर्यंत 308, संध्याकाळपर्यंत आपल्याला यायचं आणखी. सर पालकमंत्र्यांना तुम्ही दोघांना विचारायचं आहे की एकीकडे घाटीमध्ये नॉन कोविड रुग्णांना पीपी किट बाहेर विकत घरी आणावं लागतात. शासन सुविधा देते 12,800 पीपी किट घाटीमध्ये आहेत, पण तरीही कामगारांना गरीब रुग्णांना पीपी किटच्या चिठ्ठ्या लिहून दिल्या जात आहे. त्यालाच अनुसरून प्रश्न आहे की खाजगी असं जर पीपी किट घाटी रुग्णालयात बाहेरून लोकांना आणावं लागत असेल तर ते बिलकुल मान्य होणार नाही. तशा पद्धतीचा आता जयकर मॅडम गेलेले त्यांच्या घाटी हॉस्पिटलला, पण आम्ही या बाबतीत नक्कीच चौकशी करू की कुठल्याही परिस्थितीत घाटीसारख्या हॉस्पिटलमध्ये पीपी किट बाहेरून किंवा स्वतः आणण्याची गरजच पडणार नाही. तशा सूचना दिल्याच जातील आणि कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये. त्याच्यात ते वादच खाजगी सर खाजगी दवाखाने जादा दराने आकारणी करतात असं तुम्ही सांगितलं, त्यांच्या संदर्भात ऑडिट आकारणी करत असतील तर आम्ही तिथे नाही. आता नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, आता तुम्ही ऑडिट सांगितलं, हे कधी पूर्ण होईल आणि त्यांच्यावर काय कारवाई होईल? दुसरा माझा असा प्रश्न आहे की शहराचं ठीक आहे, आता संख्या ही ग्रामीण भागात सुद्धा वाढते आणि तुमची संख्या शहरातच पुरू शकत नाही, तर तुम्ही ग्रामीण भागापर्यंत सोयीसुविधा केव्हा पुरवणार हाही प्रश्न आहे. त्या अनुषंगानं राज्य सरकार काही वेगळा विचार करत आहे का ग्रामीण भागासाठी, स्पेशली जे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत किंवा इतर सगळे व्यवस्थित हे आहेत, तर काय सरकार करत आहे आणि खाजगीसाठी आपण नेमकं काय करतोय कारवाईच्या संदर्भातलं? डॉक्टर खासगी रुग्णालयामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते बघा, मी एक सांगू इच्छितो की शेवटी हा आजार अत्यंत नवीन, जशा काही गोष्टी होत गेल्या तशा आपण त्याच्यावरची उपाययोजना शोधत गेलो. पुन्हा एवढंच जबाबदारी सांगेल की आम्ही अत्यंत संवेदनशीलतेने ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की काही हॉस्पिटल्स लाखो रुपये बिल उकळत आहेत, लगेच आम्ही त्याच्यावर निर्बंध घालण्यासाठी त्यांच्यावर कॅपिंग केली. प्रायव्हेट हॉस्पिटलची आम्हाला आवश्यकता आहे, आम्ही 80% बेड्स हक्कानी त्यांच्याकडून घेण्याच्या दृष्टिकोनातून तुमची कारवाई केली. जसे टेस्टिंगच्या बाबतीत प्रयत्नशील आहोत हे मला आपल्याला सांगायचं आहे. तर अशा काही महत्त्वाच्या बाबी होत्या की ज्याच्यात आपण लक्ष देतो. आम्ही आता मेल्ट्रॉन जिथे CCC कॅटेगरीची हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जातो. मला वाटतं की माननीय देसाई साहेबांनी या ठिकाणी वाटेल तेवढी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशा टेस्टिंग फॅसिलिटीज असतील, इथं मेट्रोपोलिसच्या माध्यमातून 10,000 जवळजवळ फ्री टेस्टिंगच्या मला वाटतं टेस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून मोफत खाजगी लोकांना सुद्धा सुविधा असेल. अशा अनेक गोष्टी त्यांच्या सामर्थ्यातून किंवा त्यांच्या शक्तीतून त्यांनी पालकमंत्री या नात्याने उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचाही निश्चित प्रकारचा उपयोग औरंगाबाद शहरातील आणि जिल्ह्यातील लोकांना या ठिकाणी होतोय आणि मोठ्या पद्धतीनं लोकांनी म्हणजे
म्हणजे आज मी एक सांगेल की बेड्सची उपलब्धता सुद्धा या ठिकाणी आहे. आयसीयू बेड्स असतील किंवा सीसीसीचे बेड्स असतील आणि ऑक्सिजनचे बेड्स असतील, ते सुद्धा आज अशी परिस्थिती नाहीये की आपण संपलेत बेड्स आणि आता लोकांना अडचण आहे, अशातली परिस्थिती नाही. आज साधारण घाटी हॉस्पिटलमध्ये 1,600च्या वर बेड्स उपलब्ध आहेत, प्रायव्हेटमध्ये उपलब्ध आहेत आणि सीसीसी कॅटेगरीमध्ये जिथे फक्त एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स होऊ शकतो तिथे सुद्धा मोठ्या संख्येने, म्हणजे माझ्याजवळ आकडा आहे की साधारणपणे शहरामध्ये 1100 पैकी 800 ऑक्युपाईड आहेत आणि तिथेही 300-400 उपलब्ध आहेत. अशी सगळीकडे उपलब्धता आहे. परंतु आपल्याला मुख्यतः या 10 दिवसाच्या मोठ्या पद्धतीनं अत्यंत कडक आपण लॉकडाऊन पाळूया आणि मी औरंगाबाद शहरातील ग्रामीण भागातील सुद्धा सगळ्या औरंगाबाद वासियांना अतिशय नम्रतेची आव्हान आणि विनंती करेल की आपण आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी, आपल्या स्वतःच्या जीवनाच्या अधिक सुरक्षिततेसाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपण शासनाच्या या आव्हानाला आणि प्रशासनाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन आपण या सगळ्या लॉकडाऊनला यशस्वी करून हा कोरोनाचा जो चेन ब्रेक करण्याच्या दृष्टिकोनातून, साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून मुलाचं सहकार्य करावं असं आव्हान आणि विनंती मी या निमित्ताने करेन आणि अपेक्षा करेन की निश्चित प्रकारे आज औरंगाबादमध्ये स्लम्समध्ये संख्या येत नाही. आता मोठ्या म्हणजे आपण मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांमध्ये आपल्याला प्रत्येक कॉलनीमध्ये कुठे 1, 2, 4, 2, 3 अशी सगळी संख्या सापडते. त्यामुळे स्लम्समध्ये आपण बऱ्यापैकी मोठ्या पद्धतीनं सर्व्हिलन्स आणि कंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी झालेलो. परंतु आता जर मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय मंडळींनी सुद्धा ज्या काही आपला जो काय म्हणायचं खूप बाहेर कुठल्याच कारणाने जाऊन संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घ्यावी अशी आव्हान आणि विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. टोपे साहेब, आशिष, महाराष्ट्र टाइम्स. मंत्री महोदय, सत्कार आहे. आम्ही यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एकंदर करोनाच्या परिस्थितीच्या बाबतीतली कशी काय व्यवस्था आहे आणि काय काय तरतुदी झालेली आहेत, काय करणं आवश्यक आहे याचा सगळा आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये स्वतः आरोग्यमंत्र्यांनी तपशीलवार माहिती घेऊन काही सूचनाही दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये प्रमुख जी सूचना आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये जो मृत्यूदर आहे हा कमी दिसून केला पाहिजे आणि त्यासाठी काय काय करावं याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. साधारणपणे आयसोलेशन आहे आणि त्याचबरोबरीनं आमच्याकडे जे काही इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्याची जे व्यवस्था केलेली आहे. केंद्र सरकारने ठरवलं होते आपलं राज्य आहे की 2200 रुपयावर आपण टेस्टिंग आणली, त्याच्यानंतर 2500-2800 वरून पुन्हा 2500 वरती नवीन एक स्लॅब केला आणि कालच्या परवाच्या दिवसात आम्ही ते पण आणलं. ॲम्ब्युलन्सेस, प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सेस काही पण आकार करत होत्या. मी पुन्हा जबाबदारी सांगतो, आम्ही ॲम्ब्युलन्सेस कलेक्टरला रिक्विजिशन करण्याचे स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिल्या आणि रिक्विजिशन करून फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येक पेशंटला ॲम्ब्युलन्स मोफत दिली पाहिजे या पद्धतीच्या गोष्टी केल्या. जर कोणी प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स वापरलंच तरी त्यांच्या सुद्धा पर किलोमीटर रेट हा आरटीओ आणि कलेक्टरने फिक्स करून त्या ठिकाणी दिला पाहिजे. लुबाडणूक होता कामा नये या दृष्टिकोनातून मी उदाहरणं देतोय आणि त्याच माध्यमातून मी सांगेन की प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी अजिबात आम्ही लुबाडू देणार नाही. ऑडिटर्स, गव्हर्नमेंटचे ऑडिटर्स ज्यांना अत्यंत बारकाईने नजर असते, आपण जर ट्रेन करून दिलं की बरोबर ते प्रत्येक बिलवर, म्हणजे मी तर आज अशी सूचना दिली कलेक्टरला की प्रत्येक बिलवर पेमेंट केल्यानंतर ऑडिटरची सुद्धा गव्हर्नमेंटच्या सही करा, जेणेकरून त्या ऑडिटर जबाबदार राहील जर जास्त पेमेंट दिलेला असेल तर. इथपर्यंत सांगितलं. कलेक्टर साक्षीदार आहे, तिथे मागे बसलेले कमिशनर साक्षीदार आहे. मी म्हटलं अजिबात कुणी लुबाडता कामा नये. त्यामुळे आम्ही संवेदनशील आहोत. मला एक मान्य आहे की संख्या वाढते, त्यासाठी आम्हालाही खूप चिंता आहे, आम्हालाही खूप काळजी वाटते लोकांची, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु याला धाडसाने फेस करणं आणि त्यासाठी माध्यमांनी सुद्धा एक सकारात्मक चित्र तयार करणं हे सुद्धा तेवढीच महत्वाची आवश्यक आहे. आपण जर का भीतीचं चित्र तयार केलं तर ते सुद्धा लोकांच्या दृष्टिकोनातून, म्हणजे मला म्हणायचं की तोही एक नाही, भीतीचा प्रश्न ग्रामीण भागात तुम्ही सांगा आता. नाही, सांगायचा मुद्दा एवढाच आहे की कोरोनाच्या बाबतीत आपण एक
की तो कोरोना बरा होतो हाही महत्वाचा विषय सांगितला पाहिजे. कारण असं नको वाटायला लोकांना की काही लोक इतके भीतीने घरी बसलेले की तुम्हाला सांगतो अजिबात काही नाही, लोक बाहेरच नाही पाहिजे, तुमची दाद दिली पाहिजे सगळ्या पत्रकारांची, सगळे धाडसानी काम करायचं. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही सगळ्यांनी शेवटी राज्य शासन आणि चौथा स्तंभ असलेला आमचं मीडिया आणि प्रिंट मीडिया आणि सर्व आमचा वर्तमानपत्राचा भाग सगळ्यांनीच एक या महत्वाच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये चांगली साथ देण्याची आवश्यकता असं सुद्धा मी एक महत्वाचं मी एवढं सांगेन की आज खूप प्रदीर्घ चर्चा झाली एका गोष्टीवर की म्हणजे या औरंगाबाद शहरामध्ये घाटीमध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत प्लाझ्मा थेरपी सुरू करणार. तर प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीत आपण त्याला जे साधारणपणे त्याला आपण अँटीबॉडी टायटर म्हणतो, ती टायटर करण्यासाठी आज आपल्याला NIV ला पाठवावं लागतं आणि तिथून मग ते म्हणजे IgM आणि न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी त्याच्या काही वेगवेगळ्या त्याच्या टायटर्स करण्याचा विषय असतो, तर तो आपण इथे करायचा आहे. तर त्या दृष्टिकोनातून मेडिकल एज्युकेशन विभागाचे जे सचिव आहेत मुखर्जी, त्यांना आम्ही सोल रिस्पॉन्सिबिलिटी देणार आहे. जितक्या लवकर करता येईल तेवढी अँटीबॉडीज आपल्या काय म्हणायचं प्लाझ्मा थेरपी आपल्याला इथे सुरू करायची. कारण ज्यांच्यामध्ये आता एवढे रुग्ण जे बरे झालेले आहेत त्यांच्यामध्ये जिथे IgG प्रमाण अधिक असतं त्यांचं म्हणजे आता मला आपल्या डीन मॅडमने सांगितलं की आपण 5 ते 6 रुग्णांना ताबडतोबीनं प्लाझ्मा देऊ शकतो. असे 5 रुग्णांना आता सध्या त्यांच्याजवळ प्लाझ्मा उपलब्ध आहे. परंतु त्याचं टायट्रेशन टेस्ट मशीन आणि टेस्ट हा जो काही प्रकार आहे मशीन पण उपलब्ध आहे, फक्त टेस्ट उपलब्ध नाही आणि त्याच्या परवानग्या लागत आहे. तर परवानगी आणि टेस्ट त्या 2 उपलब्ध करण्यासाठी मी मुखर्जींना जबाबदारी आम्ही देतोय. ते नक्कीच त्याचा सगळा पूर्ण पाठपुरावा करून आपल्याला औरंगाबाद एक मराठवाड्याचं एक महत्वाचं केंद्र आहे त्या दृष्टिकोनातून प्लाझ्मा थेरपी एक महत्वाची सुरू करायची. कारण 10 प्लाझ्मा थेरपीचे जे काही आपण प्रयोग केलेले त्यापैकी 9 यशस्वी झाले. त्यामुळे आपल्याला याच्यावर भर द्यायचा आहे आणि त्यासाठी ह्या ज्या काही छोट्या मोठ्या परवानग्या राहिलेल्या आहेत त्या जितक्या लवकर करून घेता येतील त्यावर सुद्धा आपण भर देतो. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की औरंगाबादच्या दृष्टिकोनातून अँटीजन पासून अँटीबॉडी टेस्टिंग पासून तर प्लाझ्मा थेरपी पर्यंत कुठलीही आपण कोणतीच गोष्ट सोडत नाही. रेमडेसिवीर सुद्धा मी जसं म्हणालो की कुठे असेल नसेल पण मी CSR म्हणून उपलब्ध करून देऊ. माननीय शरद पवार साहेबांनी सिप्लाला फोन करून सुद्धा त्यांनी काही उपलब्ध करून दिला त्या सुद्धा मी इथे देतो, ताबडतोब आज देतोय. त्यामुळे मला म्हणायचं की सर्व पद्धतीनं आम्ही प्रयत्नशील एवढं मी तुम्हाला अतिशय अंतःकरणातून प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगू त्याचे मी सांगतो काय की मशीन आहे सगळं आहे, त्याचे टेस्ट आणि काही परवानगी असतात. आता मला जे सांगितलं आता की FDA आणि DCGI म्हणजे कोण ड्रग कंट्रोलर महात्मा फुले संदर्भात विचारतो. महात्मा फुलेमध्ये जे बिल 2 लाख 8 लाख पर्यंत होतं ते फक्त सिरियस आहे अशाच लोकांचं बिल पास होतं. सिम्प्टोमॅटिक पेशंट जे त्यांना बिल पास होत नाही. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 977 प्रोसिजर्स आहेत, पॅकेजेस आहेत. त्यामध्ये कोणताही पेशंट असेल त्यातल्या संबंधाने त्याला कॅशलेस सेवाच मिळाली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्याला चार्ज 1 रुपया पण करता कामा नये. जर चार्ज केला त्या क्षणाला आम्ही त्या हॉस्पिटलला डिएम्पॅनल करू हे मी तुम्हाला आज जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. त्यामुळे कुठलेही कॅशलेसचा अर्थ झिरो बिल आलं पाहिजे त्याचं, त्याला काही विषय नाही. हा एक नक्की आहे की त्या हॉस्पिटलनी काही त्या 977च्या बाहेर जाऊन काही जर हे असतील तर तुम्ही माझ्या निदर्शनाला सांगितलं तेवढ्या पुरतं ते चार्ज द्यायला त्यांना अलाउड आहे. 977 सगळी रोग आहेत. कोरोनासाठी 7 पॅकेजेस आहेत ना. मला एवढं म्हणायचं तक्रारी दाखवा आणि त्याच्यावर वसूल करून देऊ नका. मी सांगतो काय तुम्हाला आता ऑडिटर नेमण्याचं कारण काय, ऑडिटरनी सही करण्याचं कारण काय, त्याचा उद्देश एक लक्षात घ्या की कुठेही काही. आणि मला द्या एक काम करा, मी प्रेसलाही सांगू इच्छितो की तुम्ही मला जास्तीचे बिल आम्ही दिलेल्या निकषाच्या बाहेर जाऊन
हे बघा MCG म्हणजे जो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, त्यातले इथे जे हॉस्पिटल्स आहेत ते कोणते कोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्या बाहेर जर का जे हॉस्पिटल आहेत ते बिल आकारू शकतात, परंतु त्यांनी पण काय आकारायचं यावर सुद्धा आम्ही निर्बंध घातलेले, काही पण नाही आकारू शकत. त्यामुळे आम्ही सगळं ट्रान्सपरंट GRs काढलेले, त्याच्यामध्ये तुम्ही बघा आणि जिथे जास्तीचं बिल आकारलंय मी तुम्हाला या क्षणाला सांगतो की तुम्ही मला दाखवायचं बिल, ते बिल मी वसूल करून दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. याच्यामध्ये सगळं हॉस्पिटलची तक्रार, सर, आमच्या पालकमंत्र्यांसाठी दोन प्रश्न आहे आम्हाला. सगळ्या हॉस्पिटलची तक्रार याच्यामध्ये त्यांनी कलेक्टर गंभीर सुद्धा मांडलेली आहे की जे फक्त सिरियस पेशंट आहेत कोरोनाचे त्यांनाच फक्त महात्मा ज्योतिबा पैसे मिळतात, बाकी मला पेशंटला एक कळत नाही की एसिम्पटोमॅटिक पेशंट असेल एखादा. एसिम्पटोमॅटिकला काय असतं, तो एसिम्पटोमॅटिक म्हणजे आपण काहीच करत नाही. 977 पैकी जर कुठलंच प्रोसिजर त्याच्यामध्ये करायचं नसेल, कुठलंच, तो येऊन जर पेशंट झोपणार असेल, CCC कॅटेगरीचं हॉस्पिटल आहे. CCCचा अर्थ काय की एसिम्पटोमॅटिक तिथे फक्त जाऊन आराम करणार, त्याला इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून व्हिटॅमिन C देणार, नॉमिनल त्याचं ॲझिथ्रोमायसिन वगैरे ज्या काही औषधी असतील त्या देणार, ज्या टॅब्लेट्स समजा आता हायड्रॉक्सिक्लोरोक्विन 2 रुपयाला गोळी आहे तर ती देणार आणि तो तिथे आराम करणार, त्याच्यानंतर तो जाणार. पण प्रश्न आहे की त्या 977 पैकी कुठलाच प्रोसिजर केलेली नसेल तर त्या बेडचे जे चार्जेस आहेत ते हॉस्पिटल घेऊ शकतं. मी तुम्हाला जबाबदारीने काय सांगतो, 977 पॅकेजेस तुम्हीच अभ्यास करा, ते क्लिअर कट आहे. त्यापैकी जे काही काम झालेलं असेल त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर आपण घ्यायला लावू. आणि याच्यासाठी डॉक्टर शिंदे यांचा ईमेल दिलेला आहे, यांचा फोन नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना फोन करू शकता. ते सक्षम अधिकारी आहेत की ते वसूल करू शकतात आणि त्यांनी अधिकार खाली कलेक्टर आणि कमिशनरला सुद्धा डेलिगेट केले. मला एवढं सांगायचं, कलेक्टर कमिशनर इथं साक्षीदार आहे, तुम्ही माझ्या वतीनं, आमच्या शासनाच्या शेवटी ते एक प्रशासनाचा भागच आहे, तुम्ही जिथे जास्त आकारले त्यांना सांगा, ते वसूल करून देण्याची जबाबदारी त्यांची. मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलतोय, कुठेही काही टाइमपास बोलत नाही. त्यामुळे त्यांची ती जबाबदारी आहे आणि आम्ही त्यांना अधिकार दिलेले, पूर्ण अधिकार दिलेले. त्यामुळे जर कुठं काही अवास्तव गोष्ट चाललेली असेल त्यांनी ती वसूल करून दिली पाहिजे. सगळ्यांचे त्यामुळे औरंगाबाद MIDCतले 700 उद्योग बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आता उद्यापासून जे लॉकडाऊन होणार आहे त्यामध्ये उद्योगाला सूट द्यावी, अन्यथा हा 700चा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनचा अर्थ काय आहे, लॉकडाऊन हा उपाय कशासाठी आहे, कोरोनाला रोखण्यासाठी आहे, तर त्याला प्राधान्य आहेच. उद्योगाचं चक्र चालू व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्याच्यामध्ये मी पुढाकार घेऊन एप्रिल पासून या परवानग्या दिल्या, म्हणून आज 60,000हून जास्त उद्योग महाराष्ट्रात सुरू झाले, 16 लाखाहून जास्त कामगार कामावर रुजू झालेले आहेत. या लॉकडाऊन मध्ये सुद्धा 3-4 कॅटेगरीज अशा आहेत की ज्यांना सवलत आहे. त्याच्यामध्ये एसेन्शियल ज्या सर्व्हिसेस देतात, फार्मा त्यांना सवलत आहे, एक्सपोर्टसाठी जे आहे त्यांना सवलत आहे, शेतीवर आधारित उद्योग आहेत त्यांना सवलत आहे. हे जे कॅटेगरीचे उद्योग आहेत ते चालूच राहणार, त्यांना काही बंधन नाही. फक्त मधल्या काळामध्ये आम्ही दुचाकींवर प्रवास करायला कामगारांना परवानगी दिली होती, परंतु त्याचा गैरउपयोग झाला म्हणून आता दुचाकींवरची परवानगी रद्द केलेली आहे. फक्त बसमधून आणि मोटार कारमधूनच कामगारांची वाहतूक करता येईल. ही बंधनं पाळावी लागतील. उद्योग असेल, व्यापार असेल किंवा आणखी कोणी असतील, हे शेवटी समाजातलेच आहेत आणि समाजाच्या हितासाठी हे लॉकडाऊन असल्यामुळं ही बंधनं पाळून उद्योगांना ज्या कॅटेगरीमध्ये सवलती आहेत ते सोडून सगळ्यांना बंद हा पाळावा लागेल. सर पण अनलॉक झालाय. सर